रामराम शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या वतीने काल जो काही कांदा निर्यात होत आहे त्याचा भाव हा ठरवण्यात आला. टनाला $800 हा भाव केंद्र सरकारच्या वतीने काल ठरवण्यात आला. आज पुन्हा एकदा एक नोटिफिकेशन आलं की जे काही कांद्यावरती निर्यात शुल्क 40% लादलेलं होतं ते निर्यात शुल्क कमी करण्यात आलं. अशा प्रकारची माहिती ही केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आली. तर मित्रांनो, या दोन निर्णयामुळे सर्वसामान्य शेतकरी मित्रांच्या मनामध्ये अगदी चलबिचल आहे की या निर्णयामुळे आपल्याला फायदा होणार की तोटा होणार. तर मित्रांनो, याविषयी आपण थोडीशी माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा. तर मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांद्याचे भाव आज का वाढलेले आहेत. तर आपल्याकडे जुना उन्हाळी कांदा संपत चाललेला आहे. नवीन कांदा अगदी कमी प्रमाणात बाजारात येत आहे आणि यामुळे कांद्याचे भाव सध्या वाढलेले आहेत. तर कांद्याचे भाव जास्त निर्यात होत होती त्यामुळे वाढलेले आहेत का? तर नाही. आपल्याकडे निर्यातीवर 40% शुल्क ज्यावेळेस लावलं त्यावेळेसपासूनच निर्यात ही अगदी कमी प्रमाणात होत होती. बांगलादेश आपला जवळील देश आहे, तिथे थोडीशी निर्यात ही होत होती. इतर ठिकाणी निर्यात ही अगदी कमी प्रमाणात होत होती. आणि मित्रांनो, बांगलादेशचं जरी पाहिलं तरी दुर्गापूजेनिमित्त बॉर्डर ज्यावेळेस बंद झाली त्यावेळेस 234-35 200च्या पुढे गाड्या एक्सपोर्ट कांदा हा रोज व्हायचा. आज जर पाहिलं बॉर्डर चालू झाल्यापासून 100च्या आतमध्येच गाड्या एक्सपोर्ट होत आहेत. म्हणजेच निम्म्यानी एक्सपोर्ट ही आधीच कमी झालेली आहे. तर नेमकी ती का कमी झाली? तर त्यावेळेस कांद्याचे भाव कमी होते, आज कांद्याचे भाव वाढलेले आहेत. वाढलेल्या भावामध्ये कांदा घ्यायचा, समोर त्याला ट्रॅव्हलिंग चार्जेस इतर चार्जेस लागतात आणि समोर ज्या देशामध्ये तो कांदा विकायचा, तर ती परवडणारी गोष्ट नसते. त्यामुळे ऑटोमॅटिक मागणी ही कमी होते, कारण तुमचा भाव हा आपल्या देशात वाढलेला आहे आणि एवढ्या वाढलेल्या भावामध्ये कांदा घ्यायचा आणि समोर विकायचा. तर जिथे 100 गाड्या लागतोय तिथे 50च गाड्या ह्या सध्या तरी बांगलादेश घेताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे एक्सपोर्ट आधीच कमी झालेला आहे. त्यामुळे या निर्णयामुळे एक्सपोर्ट आता बंद होईल किंवा कमी होईल हा विषय मनातून काढून टाका. आधीच एक्सपोर्ट ही कमी होती आणि एक्सपोर्टमुळे भाव वाढले होते असं काही नाही. त्यामुळे या निर्णयाचा बाजारावर खूप मोठा परिणाम होईल असं काही नाही. झाला तर थोडासा परिणाम होऊ शकतो, पण तोही अगदी थोड्या काळासाठी, खूप दिवसांसाठी होणार नाही असं माझं तरी मत आहे. तर मित्रांनो, आता आपल्या आणखी एक डोक्यात असेल की निर्यात मूल्य, निर्यात शुल्क हे काय आहे. तर पहिलं काय होत होतं की आपले जे काही कांदे आहेत त्या कांद्याचा भाव फिक्स नव्हता. 40-45 रोज भाव बदलायचे, 60 अशा भाव होता. ह्या भावाने कांदा निर्यात व्हायचा आणि त्या कांद्याचं जे काही बिल होईल त्या बिलावरती 40% निर्यात शुल्क केंद्र सरकारच्या वतीने लावण्यात येत होतं. पण आता कालपासून काय झालं की आपल्या कांद्याचा भाव आता फिक्स झालेला आहे. 1 किलो कांदा आजचा जर डॉलरचा भाव पाहिला तर 1 किलो कांदा आज बाहेर देशात पाठवायचा असेल, तो कांदा कोणत्याही प्रकारचा असो, चिंगळी असो, गुलटी असो, गोलटा असो, मोठा असो, 1 किलो कांदा पाठवायचा असेल तर आजचा भाव डॉलरचा पाहिला तर त्या भावानुसार ₹66 किलोने आज कांदा बाहेर देशामध्ये पाठवता येईल. 66पेक्षा जास्त भाव जर मिळत असेल तर तोही चालेल, पण 66च्या कमी भाव हा आपल्या कांद्याचा आता केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आलेला नाही. फिक्स भाव ₹66 कमीत कमी ठेवण्यात आलेला आहे. आणि जास्तीत जास्त आणखी भाव जर मिळत असेल तर काही अडचण नाही, पण कमीत कमी ₹66 किलो भाव ठरवण्यात आलेला आहे. आणि आता जे काही बिलिंग प्राईज होईल, बाहेर जो काही कांदा जाणार आहे, बाहेरचे व्यापारी जे घेतील त्या बिलिंग प्राईजवर जे काही पहिलं 40% शुल्क लागत होतं ते शुल्क आता लागणार नाही. त्यावरती शुल्क लागणार नाही असं नोटिफिकेशन हे आलेलं आहे. फक्त आता भाव हा ₹66 आजचा असं ठरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, जे काही आपलं चालू होतं विक्रीचं नियोजन ते असंच चालू द्या. या बातम्यांमुळे आपण कन्फ्यूज होण्याची गरज नाही. काही मोठं काही असं खालीवर यामुळे होणार नाही असं माझं तरी मत आहे. तर मित्रांनो, आपलं नेमकं काय मत आहे हे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायचं आहे. आपल्या मताचा इतर शेतकरी मित्रांनाही फायदा होतो. कमेंट बॉक्स इतर शेतकरी मित्रही वाचत असतात. व्यवस्थितपणे आपण ते मत हे कमेंट बॉक्समध्ये टाकायचं
आहे. तर मित्रांनो, मी जी काही परिस्थिती आजची बाजारातली आहे ती आपल्याला सांगितलेली आहे. आपला कांदा आहे, आपल्याला कधी विकायचा आहे ते आपण आपलं ठरवत जा. माझ्यावर नको की तुम्ही असं म्हटले होते म्हणून आम्ही ठेवला किंवा आजच विकला. तुमचा कांदा आहे कधी विकायचा ते आपण आपलं ठरवा. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.